आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली चांदवड इथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चा हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार। नाशिकमध्ये चांदवडच्या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे अनेक नेते सहभागी होणार। अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदेंसह खासदार भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, निलेश लंके आणि शोभाताई बच्छाव आंदोलनामध्ये सहभागी होणार। शासकीय कांदा खरेदीच्या दरामध्ये 3 रुपये 45 पैशांनी वाढ। ग्राहक व्यवहार विभागाचा मोठा निर्णय, 15 रुपये 80 पैसे दराने शासकीय उन्हाळी कांद्याची खरेदी होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दिल्लीमध्ये रविवारी अचानक शहांची भेट। विधान परिषद राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती। भेटीदरम्यान शिंदेंसोबत शिक्षण सम्राट माजी मंत्री उपस्थित होते, सूत्रांची माहिती। ठाणे विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा। मतांची गोळाबेरी वाढवण्यासाठी बहुजन विकास आघाडीला शिंदे सेनेसोबत घेण्याचा प्रयत्न। उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितिज ठाकूरांची एंट्री होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी माहितीमध्ये हालचाली। जागावाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। शिवसेनेकडून 7 जागांची मागणी। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण शिंदेंची चर्चा करणार। चंद्रपुरात काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक नगराध्यक्ष भाजप आमदारांसोबत भाजपसाठी विक्ट्री साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्ष भास्कर ननावरे यांचा फोटो समोर। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा प्रमुखांची बैठक। दरम्यान बैठकीआधी साताऱ्यामधील जिल्हा प्रमुखाचे भावनिक पत्र लिहून राजीनामा। 30 वर्ष निष्ठेने काम करून योग्य दखल मिळाली नाही। सातारा जिल्हा प्रमुख संजय भोसलेंकडून नाराजी व्यक्त। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची आज बैठक। विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार।